नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला 8 डिसेंबरपासून भरत आहे. अधिवेशनात असे फारसे मुद्दे नाहीत, पण सध्या पुण्यातला जमीन घोटाळा जो पुढे आला आहे त्यावरून हे अधिवेशन वादळी ठरणार अशी लक्षणं दिसत आहेत. पुण्यामध्ये जमीन खरेदी त्याचं प्रकरण सध्या गाजत आहे. पुण्यामधल्या कोंढवा भागात कोरेगाव पार्क परिसरात 40 एकर जमीन खरेदीचं हे प्रकरण आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे चौकशी शाखेने शीतल तेजवानी यांना अटक केली आहे. काही लोकांची चौकशी केली आहे. त्याच्यामध्ये या जमीन खरेदी प्रकरणातले अमेडिया कंपनीचे 2 पार्टनर्स आहेत. एक पार्टनर आहे त्याची 99% भागीदारी आहे. ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी 99% आहे. 1% आहे ते त्यांचे मामे भाऊ म्हणजे दिग्विजय पाटील, त्याची फक्त 1% भागीदारी आहे. हे या कंपनीचं अमेडिया कंपनी, या कंपनीचं भांडवल आहे फक्त 1 लाख रुपये. 1 लाख रुपयाच्या जोरावर ही कंपनी 40 एकर पुण्यातली प्राईम लँड विकत घ्यायला निघाली होती. शीतल तेजवानी यांची त्यांचा सौदाही झाला, पण हे प्रकरण नंतर उजेडात आला आणि सर्व गडबड झाली. ही महारवतनाची जमीन आहे. सरकारनंतर सरकारी झाली. ती सरकारी जमीन विकत घेता येत नाही अशा प्रकारे. तरी शीतल तेजवानीने पॉवर ऑफ अटर्नीचं जमवलं जुगाड आणि हे सर्व केलं. ते वांद्यात आलं सर्व. तर शीतल तेजवानीला अटक झालेली आहे. पार्थ पवार यांचे मामे भाऊ जे आहेत दिग्विजय पाटील, त्यांची चौकशी झाली आहे. 2-4 लोक सस्पेंड झाले या अधिकारी. पण याच्यामध्ये विरोधकांची जी मुख्य मागणी आहे की बाबा पार्थ पवार यांची चौकशी का करत नाही, यांच्यावर FIR का गुन्हा का दाखल होत नाही. कारण मामे भावाची चौकशी झाली आहे. मामे भाऊला FIR केला आहे. पण पार्थ पवारला अजून पोलिसांनी हात लावलेला नाही. का लावलेलं नाही? सरकारने या प्रकारे चौकशीसाठी प्रशासकीय समिती नेमली आहे. खरं पाहिलं तर हे प्रकरण जे आहे ते पोलिसांचं प्रकरण आहे, पण इथे प्रशासकीय समिती महसूल विभागाचे प्रमुख विकास खारगे यांच्या नेतृत्वात एक समिती नेमली आहे. तिला 1 महिन्यात अहवाल द्यायला सांगितलं होतं. तर 1 महिना झाला आहे. या समितीला मुदतवाढ दिली आहे, पुन्हा 1 महिना. ते आता नागपूर अधिवेशन आहे, त्यात गोंधळ होईल ते पाहूनच सरकारने एक कारवाई केलेली दिसते. खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ दिली. हे प्रकरण सध्या अंजली दमानिया यांनी लावून धरलं आहे. अंजली दमानिया म्हणतात काहीच होत नाही या प्रकरणात, काहीच होत नाही. जमीन घोटाळा आहे, काही होत नाही. 300 कोटी रुपयाची जमीन आहे मार्केट व्हॅल्यू. 40 एकर जमीन आहे. ते प्रकरण उजेडात आलं नसतं ते ही जमीन या लोकांनी दाबली असती, खिशात टाकली असती. अमेडिया कंपनी पार्थ पवार यांची, त्यांचे वडील म्हणजे अजित पवार यांच्या माहितीशिवाय
आणि यांच्या दबावाशिवाय किंवा यांच्या प्रभावाशिवाय अधिकाऱ्यांनी सर्व ओके केलं नसतं हे प्रकरण. कारण या प्रकरणात स्टॅम्प ड्युटी माफ झाली आहे, माफ झाली आहे स्टॅम्प ड्युटी. स्टॅम्प ड्युटी 19 कोटी रुपये भरायला पाहिजे होती, तर फक्त 500 रुपये भरले. म्हणजे फक्त 30,000 आणि हे 500 म्हणजे 37,000 रुपयाच्या बदल्यात ही पूर्ण जमीन हे सर्व घ्यायला निघाले होते. तर एवढं मोठं प्रकरण असताना ज्या पद्धतीने ते हाताळलं जात आहे त्यावरून विरोधकामध्ये चीड आहे. म्हणजे जनतेमध्ये चांगली रिॲक्शन नाही आहे की उपमुख्यमंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का. म्हणजे पार्थ पवारवर अजून FIR सुद्धा दाखल नाही. त्यामुळे या प्रकरणाचं म्हणजे दाबला जात आहे का अशी शंका घ्यायला बरीच जागा आहे. म्हणजे आता काही होत नाही असं अंजली दमानिया म्हणाल्या, काही होत नाही म्हणजे काहीच होणार नाही. सामान्य मुलाचं हे प्रकरण असतं तर पोलीस अशा पद्धतीने वागले असते का, हाही प्रश्नच आहे. काही होणार नाही. आता समितीला मुदतवाढ दिली आहे, पुन्हा आणखी मुदतवाढ देतील. समितीचा अहवाल येईल की नाही येईल याची म्हणजे सर्वच खरं म्हटलं हे समितीचं प्रकरण नाहीच आहे, ते पोलिसांचं प्रकरण आहे. गुन्हा झाला, सरकारी जमीन खरेदीचा प्रयत्न झाला आहे आणि लबाडीने ते खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे. हे प्रकरण गंभीर आहे, म्हणजे गुन्हेगारीच आहे. तर पोलिसांनीच कारवाई करायला पाहिजे. पण उपमुख्यमंत्र्याच्या मुलाचं प्रकरण आहे त्यामुळे कदाचित काय यात विजय वडेट्टीवार यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे. त्यांचं म्हणणं आहे बुवा जमीन विकणाऱ्यावर कारवाई होते. जमीन कोणी विकली म्हणजे शीतल तेजवानीने, तिच्यावर कारवाई होते, तिला अटक होते. पण ज्याने ती घेतली त्याच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्री बारामतीकरांच्या पाठीशी, मुख्यमंत्र्यांचा बारामतीकरांच्या पाठीशी हा मोठा आशीर्वाद आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. एकूणच हे प्रकरण वादग्रस्त कमालीत झालेलं आहे. सध्या पवार कुटुंब हे देशाबाहेर आहे. बहारीन हा देश म्हणजे सौदी अरेबियाच्या आजूबाजूला कुठेतरी आहे. तिथे जय पवार यांचं लग्न आहे. सर्व वराडी तिथे बहारीनला गेले आहेत. पूर्ण पवार कुटुंब घराणं सध्या बहारीनला आहे. म्हणजे इकडे जय पवार म्हणजे अजितदादांचा मुलगा, जयचा मोठा भाऊ म्हणजे पार्थ पवार ही भावाच्या लग्नासाठी तिकडे बहारीनला आहे. तर अंजली दमानीचा प्रश्न असा आहे की बाबा एवढा गुन्हेगारीचं प्रकरण असताना हे बाहेर कसे बाहेर गेले, समजा आले नाही तर काय. सध्या या प्रकारे चौकशी सुरू आहे. खारगे ठीक आहे, खारगे अधिकाऱ्यांना पुढे केलं आहे. पण या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात. कारण अटक झाली आहे शीतल तेजवानीला. पोलिसांना काही ना काही तपास करावाच लागेल, काही तर काही सांगावंच लागेल. ते पोलीस काय सांगतात, पोलिसांनी चौकशीत बरंच काही उघड होण्याची शक्यता आहे. तसं झालं तर अनेक जण अडचणीत येऊ शकतात. पार्थ पवारसुद्धा अडचणीत येऊ शकतो. पार्थ पवारवर अटकेची टांगती तलवार आहे. आणि तसं झालं तर मग अजितदादाही अडचणीत येऊ शकतात.
कारण अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे या विरोधकांची सुरुवातीपासूनची मागणी आहे की त्यांच्या माहितीशिवाय हे एवढं गंभीर प्रकरण घडूच शकत नाही. अजितदादा राजीनामा झाला तर मग सरकारच बोंबलते. कारण अजितदादा या सरकारमध्ये, महायुती सरकारमध्ये 3 पक्ष आहेत, त्यातल्या एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचाच राजीनामा म्हणजे मग ते सर्वच गडबड होईल. अजितदादा राजीनामा दिला म्हणजे त्यांच्या पक्षाचे जे मंत्री सर्व सरकारमध्ये सामील आहेत त्यांचाही राजीनामा होईल. म्हणजे एकूणच सर्व भूकंप आहे, महाभूकंप होणार आहे. पण आता ते केव्हा होईल, किंवा होईल की नाही होईल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नरमाईने घेत आहेत असं दिसत आहे. नरमाईने घेत आहेत म्हणजे ते पूर्ण बॅकग्राऊंड तयार करतायत असं दिसत आहे. पण बॅकग्राऊंड तयार झाला तर पुढे काय? देवेंद्र फडणवीसांना तिसरा डोळा उघडावा लागेल. तर प्रश्न आहे ते डोळा उघडतात का तिसरा? किती वाट पाहतात, किती संयम ठेवतात? कारण प्रकरण नाजूक आहे आणि सर्व ते उघड दिसतच आहे सर्व ते. आता देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचे संबंध मैत्रीचे आहेत, चांगले संबंध आहेत. त्यामुळे या आपल्या सहकार्यासोबतच फडणवीसांना कठोर वागावं लागते का? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.